कधी ठरवलंय आणि झालंय असं काही नाही. म्हणजे माझ्या मनासारखं तर होतच नाही. कधी नाही ते म्हटलं चला जाऊया आनंद बाजारामध्ये आणि झाला पचका काय तर पुढे बघा. गेल्या आनंद बाजारामध्ये तर सगळं आनंद बाजार जो होता तो सगळा झालेला होता. मला जायला थोडा उशीर झाला आणि ह्या 2 दीदी होत्या ह्यांच्याकडे होते शेंगदाणा लाडू आणि खोबऱ्याच्या वड्या होत्या. मग घेतल्या. तर चला पुढे व्हिडिओत बघा मी काय काय खरेदी केली. तर आता एक एक काढते मी काय काय आणले. जास्त काय मला भेटलं नव्हतं आणि आत्या मला आलेल्या विचारतायत तू काय काय खाल्लं ग आणि काय काय आणलं. तर मग त्यांना तेच म्हणाले की तुमच्या मुलामुळे मला खूप सारा उशीर झालेला होता, कारण ते लवकर घरी नाही आले म्हणूनच जायला मला उशीर झाला. आणि मी गेले तर सगळा आनंद बाजार संपलेला होता. माझ्या मैत्रिणी तर खूप छान अशा तिखट पुरी दही असं आणलेलं होतं, पावभाजी आणि काय अजून काय काय होतं, पाणीपुरी होती, पास्ता होता, असं बरेचसेच काय काय होते. आणि मी आणले बघा पॅटेस छान असं मिरच्या 10ला 2 हे पॅटेस होते. आणि इकडे मी काय काय आणले तर ही बालुशाही, मोठी बालुशाही 10ला 1, छोटी बालुशाही जी आहे ती 10ला 2, शेंगदाण्याचे लाडू आणि हे आहेत खोबऱ्याच्या वड्या. भरपूर काय काय जे मस्त असं गावाकडं ना वेगळं असतं. तिकडच्या म्हणजे शहरातल्यासारखं नाही, गावाकडं कसं एक वेगळं काहीतरी अशी हे असतं बनवलेलं असतं. त्यामुळं ना बघायला खूप छान वाटतं. तरी भेळ नव्हती. 1 वर्ष ज्यावेळेस गणेश त्या शाळेत होता ना त्यावेळेस आम्ही भेळ केली होती आणि आप्पे केले होते. खूप असे हे झालेले होते. मग कसं वाटलं हे मी जे आणलं ते तेवढं तरी ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी आणि आत्या मिळून छान असं हे आनंद बाजारामधनं जे खायला आणले ते मस्त आता बसून नाश्ता करतो. मसाला पापडपासून होतं. मला असं एक एक आठवते तसं मी तुम्हाला सांगते. अजून गुलाबजाम, पाणीपुरी पण होती, भेळ भाजी, पावभाजी होती, मिसळ. मिसळ पण होती, मिसळ असं भरपूर काय काय होतं. पण मला एकही गोष्ट बघायला भेटलेली नाही आहे. मी काय करणार आहे, त्या मॅडम मला व्हिडिओ पाठवतो म्हणल्यात तर चाट पण होता आहे ना. खूप काय काय असं छान असतं. तर चला मी आणि आत्या मिळून आता छान आनंद बाजारमधून आणलेलं खायला खातो. कसं वाटलं तेही तुम्ही सांगा.